महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची नदी म्हणजे गोदावरी आणि या गोदावरीची उपनदी कादवा, ह्या दोन्ही नद्यांचा संगम जिथं होतो त्या संगमाचं नाव आहे अर्थातच नांदूर मधमेश्वर. कोणतं? नांदूर मधमेश्वर. या ठिकाणी गोदावरीचा आणि कादवा नदीचा काय होतो? संगम होतो. आता या संगमावरती काय होतं? एक धरण सुद्धा आहे आणि धरण असल्यामुळं या धरणाच्या परिसरामध्ये हजारोच्या संख्येनं पक्षी उडत उडत येतात. हे पक्षी कुठे येतात? आपल्याकडे नांदूर मधमेश्वरला. साहजिकच याच नांदूर मधमेश्वरला पक्षी अभयारण्य देखील आहे आणि हजारोच्या संख्येनं पक्षी असल्यामुळं यालाच आपण म्हणतो आपल्या महाराष्ट्राचे भरतपूर. बघा, महाराष्ट्राचे भरतपूर अशी कोणत्या ठिकाणाची ओळख? नांदूर मधमेश्वर. गोदावरी आणि कादवा नद्यांचा संगम. खरं भरतपूर ते राजस्थान राज्यात. तिथलेच काही पक्षी उडत उडत मोकार आपल्याकडे फिरत फिरत येतात आपल्या महाराष्ट्रातल्या नांदूर मधमेश्वरला. पक्ष्यांसाठी पोषक वातावरण आहे, खाद्य आहे, नैसर्गिक अधिवास आहे, दलदलीचा भाग आहे, दलदलीयुक्त जमीन आहे. म्हणूनच की काय, या नांदूर मधमेश्वरला आपल्याकडं रामसरचा दर्जा देण्यात आला. हे आपल्या महाराष्ट्रातलं पहिल्या क्रमांकाचं रामसर प्राप्त दर्जा असलेलं ठिकाण. बरोबर आहे. जसे की आपल्याकडं बुलढाणा नावाच्या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे, रामसर दर्जा प्राप्त. एवढंच काय, ठाण्याची खाडी. कोणाची खाडी? ठाण्याची खाडी. हे सुद्धा रामसर दर्जा प्राप्त ठिकाण आहे. बरोबर. इतकी सुंदर. एक तरी मार्क्स पोलीस भरतीला येतो. ओके. आणि अशीच माहिती पाहिजेत असेल तर घुगे सर हे युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि आपल्याला फॉलो करा. धन्यवाद.